आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. सन्मान्य सुहासजी बाबर. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, 293च्या विरोधी पक्षाच्या प्रस्तावावरती माझं मत व्यक्त करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. मी माझ्या मनोगताच्या सुरुवातीला संपूर्ण मतदारसंघाच्या वतीनं आपल्या या महायुती सरकारचं अभिनंदन करेन. त्यांच्यानंतर तुमचं, कारण गेल्या काही वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती माझ्या मतदारसंघामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं काम खूप मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, आशिया खंडातली सर्वात मोठी लिफ्ट इरिगेशन स्कीम टेंबू योजना व त्याचा 6वा टप्पा पूर्ण करून माझ्या मतदारसंघातल्या हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली आणण्यामध्ये आपल्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत झाली आहे. अनेक रस्त्यांची कामं माझ्या मतदारसंघामध्ये पूर्ण झाली. त्याच्यामध्ये खास करून विटा, रहमतपूर, सातारा हा एक रस्ता मोठा झाला, जेणेकरून शिवेंद्र बाबा थोडंसं आमच्या जवळ आले असं म्हणणं तरी काय वावगं होणार नाही. विटा, तासगाव, कवठेमंकाळपासून कोल्हापूरला जाणारा एक रस्ता माझा त्या ठिकाणी तयार झाला आहे. तसेच दिगंची, आटपाडी, तासगाव, आष्टा या कोल्हापूरला जाणारा एक रस्ता तयार आहे. मायनी, झरे, दिगंची, पंढरपूरला जाणारा एक खूप मोठा रस्ता या आपल्या सरकारच्या माध्यमातून पूर्ण झाला आहे. अध्यक्ष महोदय, गेल्या 1.5 वर्षामध्ये हॅमच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास 142 किलोमीटर रस्त्याचं काम या तुमच्या माध्यमातून चालू आहे. मी महायुती सरकारचं पुन्हा एकदा अभिनंदन करेन, कारण एडीबीच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातून विटा ते कलेडोन हा जवळपास 200 कोटींचा नवा रस्ता आपल्या माध्यमातून मंजूर झाल्याबद्दल मी अभिनंदन करेन. मला सांगायला आनंद होतोय. शब्दप्रभू प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची जन्मशताब्दी पुढच्या वर्षीपासून सुरू होते. त्यांचं गाव कलेडोन आहे आणि त्या कलेडोनपासून ते ज्या रस्त्यावरून विटाला शाळेला चालत यायचे तो रस्ता आपल्या सरकारच्या माध्यमातून या निमित्तानं पुढच्या त्यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये पूर्ण होईल, याचं मला विशेष अभिनंदन आहे. मी माझ्या मतदारसंघामध्ये 3 मोठे बसस्टँड आहेत, त्या तिन्ही बसस्टँडचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. तसेच तिन्ही मोठ्या शहरांना नवीन नळ पाणी पुरवठा योजनेचं काम त्या ठिकाणी चालू आहे. या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये MSEBीचे खूप मोठं काम माझ्या मतदारसंघामध्ये झाले. जवळपास 9 नवीन सबस्टेशन्स MSEBीची त्या ठिकाणी उभं राहिलेले आहेत. आणि मी खास करून आपले मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंचं मनापासून अभिनंदन करेन, शिंदे साहेबांचं मनापासून अभिनंदन करेन, सुनेताताईंचं अभिनंदन करेन की माझ्या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती सोलरच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून सगळे सबस्टेशन्स हे सोलरला कन्वर्ट होऊन जवळपास 70% शेतकऱ्यांना ही शेतीसाठी दिवसा त्या ठिकाणी वीज मिळते. त्याबद्दल मी तुमच्या मनापासून अभिनंदन करेन. अध्यक्ष महोदय, फक्त काही लोकांच्या अपेक्षा आहेत ते तुमच्या माध्यमातून समोर ठेवणं माझी जबाबदारी आहे. अध्यक्ष महोदय, बऱ्याचदा आपण नवीन कनेक्शन न दिल्यामुळे काही ठिकाणी बरेचदा विजेची चोरी केली जाते. आकडे टाकून घेणाऱ्यांची, वीज घेणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळं ट्रान्सफॉर्मर फेल्युअरचं प्रमाण खूप मोठ्या पद्धतीने झालं आणि मला शासनाला विनंती करायची आहे की माझ्या मतदारसंघामध्ये जे 63चे कॅपॅसिटीचे ट्रान्सफॉर्मर आहेत ते सगळे 100च्या कॅपॅसिटीचे ट्रान्सफॉर्मर करून देणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी शासनानं निधी देणं आवश्यक आहे, कारण शासनाकडं 20% लोड वाढलेल्याचा पण एक त्यांच्याकडे रिपोर्ट त्या ठिकाणी सबमिट झालेला आहे. अध्यक्ष महोदय, स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये माझं मत व्यक्त करत असताना केंद्र शासनाकडून व राज्य शासनाकडून जी स्मार्ट मीटर बसवणं बंधनकारक केले. कालच माझ्या मतदारसंघातील दिगंची गावामध्ये ह्या महावितरण विरोधात खूप मोठं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये लोकांचा रोष थोडासा समोर आला. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्या माध्यमातून महावितरण कंपनीकडून स्मार्ट मीटर जे सॅम्पल केलं जातं ते सॅम्पल करणं खूप सांगितलं जातं फक्त की सॅम्पल केलंय, पण तसं सॅम्पल फक्त कागदावरती केलं असं माझं मत आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की त्या महावितरण कंपनीच्या माध्यमातून 5 ते 10 स्मार्ट मीटर हे प्रत्येक गावामध्ये सॅम्पल बसवावं, त्याचं माहिती सरपंच व गावकरण करून द्यावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तसेच नागरिकांच्या घरातले जे वायरिंग जुने झाले असेल अध्यक्ष महोदय, ते स्मार्ट मीटरमध्ये ART लोडिंग किंवा लिकेज दाखवतं.
त्यामुळं स्मार्ट मीटरचं बिल वाढतं आणि जुन्या मीटरमध्ये ही लिकेज लोडिंग दाखवायची सोय नव्हती. त्यामुळे जो लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहे ते लोडिंग दाखवल्यामुळं ते जे आता लाईट बिल वाढते, त्यासाठी माझी तुम्हाला विनंती आहे की महावितरण कंपनीने ग्राहकांच्या मीटरला असे लिकेज लोडिंग दाखवलेले वायरिंग बदलण्याबाबत पुढाकार घ्यावा, अशी मी तुम्हाला या निमित्ताने विनंती करणार आहे. अध्यक्ष महोदय, शासनानं 2011 ते 13 या दरम्यान मागेल त्याला कनेक्शन दिलं होतं. त्या दरम्यान सांगली जिल्ह्यातील जवळपास 4000 लोकांना कनेक्शन दिली गेली होती आणि ती सगळी कनेक्शन केबलवरती दिली होती. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की त्या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये धोका निर्माण होतो, त्यासाठी शासनानं ह्या सगळ्या कनेक्शनना लाईन टाकून आणि त्या ठिकाणी नवीन ॲडिशनल ट्रान्सफर करून त्या ठिकाणी कनेक्शन द्यावं, अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, एखाद्या गावामध्ये फिडरवर 300 अँपिअरपेक्षा जर जास्त लोड आला तर तो फिडर ताबडतोब बंद होतोय आणि थोडंसं मग शेतकऱ्यांना असंतोष निर्माण होते, लाईट कट होते. त्यामुळे हे लोड शेडिंग 30 अँपिअरपेक्षा जे वाढल्यानंतर होतं ते बंद करावं, अशी मी तुम्हाला विनंती करणार आहे. दिवसा वीज योजनेमध्ये मतदारसंघातील 70% भागामध्ये वीज पुरवठा केला जातो, तर योग्य दाबाने वीज पुरवठा होत असून सबस्टेशनची क्षमता वाढवणं खूप आवश्यक आहे. माझ्या नवीन सबस्टेशन 9 तयार होत आहेत, पैकी 5 सबस्टेशनमध्ये 5 MVAचे ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी वाढवणं आवश्यक आहे. 3 ठिकाणी सबस्टेशन क्षमता वाढवून 10 मेगावॉटचे ट्रान्सफॉर्मर करावं, अशी मी या निमित्तानं विनंती करतोय. आणि महसूल मंत्र्यांना माझी एक विनंती आहे की त्यांनी अनेकदा निर्णय, म्हणजे सगळ्यात जास्त निर्णय ह्या 1.5 वर्षामध्ये आदरणीय महसूल मंत्र्यांनी घेतले होते आणि देवस्थान जमिनीविषयीमध्ये त्यांनी खूप मोठा निर्णय घेतलाय. तर माझ्या मतदारसंघामध्ये खानापूर तालुक्यातील चिखलहो नावाचं एक गाव आहे आणि हे गाव पूर्वी औंध संस्थांमध्ये गाव होतं. हे गाव सांगली जिल्हा अस्तित्वात नव्हता, त्यावेळेला हे गाव दक्षिण सातारा, उत्तर सातारा असे त्या जिल्ह्यामध्ये समाविष्ट होतं. या गावातील एकूण जमिनीपैकी काही जमीन आजही औंध संस्थांच्या देवस्थान म्हणून आहे. त्यापैकी 203 खातेदार देवस्थान जमिनीचे कुळ कायद्याप्रमाणे कसेल त्याला जमीन म्हणून त्यांना मिळालेली होती, पण काही उतारामध्ये आजही देवस्थान जमिनीचा उल्लेख असल्यामुळे त्या कुळांच्या नावावर शून्य जमीन करण्यात आलेली आहे. तरी तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे की सदर जमिनी शेतकऱ्यांच्या संबंधित शेतकऱ्यांना नावावर होण्याकरता आपल्यामार्फत तुमच्याकडे आदेश व्हावेत. तुम्ही मला अध्यक्ष महोदय 293 वरती बोलण्याची संधी दिली. अजूनही खूप अशी कामं आहेत की जी शासनाच्या वतीनं संपूर्ण मतदारसंघामध्ये गेलेत. राज्यभर काम करत असताना माझ्या मतदारसंघामध्ये शासन विशेष काम करते, त्याबद्दल मी शासनाचं मनापासून अभिनंदन करून मी थांबतो. धन्यवाद.